सध्या मराठीचा मुद्दा पेटला आहे. म्हणजे खरं तर पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा, ज्याला हिंदी सक्ती असंही म्हणतात, तो विषय आता मात्र तात्पुरता शमला आहे. मात्र एकीकडे हिंदी विरोध वगैरे करत असताना आजच्या काळात इंग्रजीचंही मराठीसह सर्वच भारतीय भाषांवर आक्रमण होतंय, हेही तितकंच खरं आहे. आणि त्यातही मराठीसाठी गळा काढणारे राजकारणी आपली मुलं इंग्रजी माध्यमातच नव्हे, अगदी कॉन्व्हेंट किंवा पब्लिक स्कूलमध्ये टाकतात. काल परवापर्यंत मराठी शाळेत शिकलेलं मराठी कुटुंब परिस्थिती सुधारताच मुलांना इंग्रजी माध्यमात टाकतात. मग मराठीचा कैवार फक्त हिंदी विरोधानेच का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे फडणवीसांची ताजी टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नियुक्ती सोहळ्यात दोन्ही ठाकरेंच्या मुलांच्या इंग्रजी शिक्षणाचा मुद्दा काढला आणि विषय परत एकदा पेटला. त्याचं झालं असं की भाजप प्रदेशाध्यक्ष नियुक्ती सोहळ्यामध्ये भाषण करत असताना फडणवीसांनी हिंदी मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचे पुत्र अमित आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य यांनी बॉम्बे स्कॉटिश सारख्या इंग्रजी शाळेतून शिक्षण घेतल्याचा संदर्भ दिला. इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली. आणि आज पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ठाकरेंना फक्त निवडणुकांच्या वेळीच मराठी माणूस आठवतो असा आरोप केला. याच मुद्द्यावर आज झिरो आवरचा प्रश्न देखील आहे, भाषा, त्याच्या मागचं राजकारण. पाहायला जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न काय आहे आणि त्याबद्दल तुम्हाला ज्या मताला तुम्हाला मत द्यायचं आहे, ज्या प्रश्नावर तुम्हाला पोलमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आपला प्रश्न आहे, निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, ठाकरे बंधूंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आरोप पटतो का? दोन पर्याय आहेत, होय किंवा नाही. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवर आणि तिथे हा प्रश्न तुम्हाला दिसेल. हवा तो पर्याय तुम्ही निवडा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, ठाकरे बंधूंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आरोप पटतो का? तर मुलांना बॉम्बे स्कॉटिश सारख्या महागड्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकून भारतीय भाषांचा अपमान का करतात, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना विचारला. देवेंद्र फडणवीसांच्या त्या प्रश्नाला आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा GR काढा, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. तर भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले, असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी विचारला. तर राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत टाकणार का, असा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकर यांनी प्रश्न उपस्थित केला. पाहूया. मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस, एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे, हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. आमचं आम्ही बघू नंतर काय करायचं. बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली, राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. तुम्ही सांगा. मग विचारतोय मी, मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं. तसं मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकलेत. त्यांची टीका अत्यंत रास्त आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं. आता त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती आहे, ते कुठं कुठं शिकलेत म्हणून. पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो. असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत. GR मागे घ्यावा लागला. दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही. यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे. त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं, असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा मुद्दा आणि मराठी अस्मिता यावरून सुरू झालेलं राजकारण आता नेत्यांच्या मुलांच्या शाळेपर्यंत येऊन पोहोचलंय.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला लगावताना आदित्य आणि अमित यांच्या शाळेचा किंवा इंग्रजी माध्यमात घेतलेल्या शिक्षणाचा उल्लेख केला आणि मग शोधाशोध सुरू झाली, ती म्हणजे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली. हिंदी मराठीवरून राजकारण करणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकल्याचं दिसतं आणि त्यामुळे मराठी भाषेची अस्मिता फक्त राजकारणापुरतीच आहे का, हा सवाल उपस्थित होतो. तेव्हा मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे राजकारणी, सर्वपक्षीय राजकारणी, बडे नेते कोणत्या शाळेत शिकले आणि त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकतात ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सद्वारे पाहूयात कोण कुठे शिकलेलं आहे मराठीचे धडे. राज ठाकरे यांचं शिक्षण झालं बालमोहन विद्यामंदिर मुंबई. त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे बॉम्बे स्कॉटिश मुंबई इथे शिकले. उद्धव ठाकरे बालमोहन विद्यामंदिर मुंबई, तर आदित्य आणि तेजस यांचंही शिक्षण बॉम्बे स्कॉटिश या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालेलं आहे. त्यांचा स्टेट बोर्डही मराठी नसतो, महाराष्ट्राचा स्टेट बोर्डही नसतो. देवेंद्र फडणवीसांचं शिक्षण झालं सरस्वती विद्यालय नागपूर, तर त्यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांचं कॅथेड्रल स्कूल मुंबई इथं शिक्षण झालंय. एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेची शाळा, तर श्रीकांत शिंदे मिथिला इंग्लिश हायस्कूल ठाणे. शरद पवारांचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती, तर सुप्रिया सुळे यांचं शिक्षण सेंट कोलंबा स्कूल मुंबई. अजित पवारांचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती इथं झालं, तर त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांचं शिक्षण कॅम्पियन शाळा मुंबई इथं झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारताला जोडणारी भाषा अशी ही हिंदी आहे, त्यामुळे मराठी बरोबरच हिंदी देखील शिकवली पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय. भाषांचे पर्याय अभ्यासक्रमात असले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. सितारे जमी पर या सिनेमाच्या स्पेशल शोला देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांची उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काय म्हटले त्या पाहूया. महाराष्ट्रासाठी मराठी नंबर 1 जरुरी आहेच, याच्यात काही वाद नाही. पण जर आपल्याला पूर्ण हे विश्वात आपल्याला लोकांशी जर एक संवाद साधायचे तर इंग्लिश पण जरुरी आहे, जे आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे. तसंच भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काय जोडतं, हिंदी. तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा. अकॅडमिकली पाहिलं तर मला वाटतं भाषांची इन्क्लुझिव्हिटी जी करिक्युलममध्ये असते ती असायला पाहिजे, ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि त्यातनं मुलं चूज करू शकतात. तेव्हा मुद्दा महागाईचा असो, वाहतूक अशा सार्वजनिक समस्यांचा असो, की मशिदीवरचे भोंगे, धार्मिक किंवा असे धार्मिक मुद्दे असो, किंवा मराठी की इंग्रजी की हिंदी असा भाषिक मुद्दा असो, हे फक्त मुद्दे नसतात, त्यामागे असतं राजकारण. आताच्या भाषिक मुद्द्यांमागे राजकारण कसं दडलंय ते दाखवणारं ग्राफिक्सच्या माध्यमातून हे मुद्दे समजून घेऊयात, की फक्त मुद्दे नसतात, त्याच्यामागे एक असतं मोठं राजकारण. मीडिया सेंटरला पाहूयात हे ग्राफिक्स. मतांच्या भाषेचं राजकारण काय? फक्त ठाकरेच नव्हे, बहुतांश राजकारण्यांची पुढची पिढी सध्या इंग्रजी माध्यमातून शिकते. हिंदीला आक्रमक दाखवून मराठीचं राजकारण मात्र इंग्रजीबाबत सॉफ्ट कॉर्नर बघायला मिळतो. 2017ला राज ठाकरेंद्वारे मनपा निवडणुकांच्या तोंडावरच मुंबईसाठीची शेवटची लढाई असं भावनिक आवाहन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंकडूनही मुंबई तोडण्याचा डाव असा दर मनपा निवडणुकीत साधारणपणे आरोप होतो, अशी भाजपची टीका आहे. मराठी समोर हिंदीला विरोध लोकप्रिय असला तरी इंग्रजीचा मुद्दा कायम राहतो, हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण हिंदीपेक्षाही इंग्रजीचे मुलांच्या समाजाच्या सांस्कृतिक वातावरणाचे परिणाम गंभीर होतात, त्यांची नाळ तुटण्याची शक्यता वाढते. ज्याप्रमाणे पहिलीपासून हिंदीचा ताण असेल असं मानलं जातं, तसाच तो इंग्रजी बाबतही संभवतो, हेही तितकंच खरं आहे. इंग्रजी माध्यम किंवा कॉन्व्हेंटमधील पाल्यांची मराठी सांस्कृतिक विश्वाशी नाळ तुटण्याची शक्यता अधिक असते. हिंदी ही उत्तर पट्ट्याची भाषा मानल्यानं इंग्रजीला उर्वरित भारतात अधिक मान्यता मिळाली आणि म्हणूनच महाराष्ट्रात इंग्रजीचा मुद्दा होत नाही मोठा, पण हिंदी म्हटलं की लगेच त्याच्यातून भाषिक अस्मिता तयार होते. अर्थात याला एक संदर्भ हाही आहे की भारतामध्ये जेव्हा बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ लागला त्यावेळी वैश्विक दर्जाच्या संधी मिळण्यासाठी इंग्रजीच महत्वाची होती. ज्ञान मिळवण्याची भाषा इंग्रजीच होती. अगदी सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा इंग्रजीचं त्या बाबतीत कौतुक केलेलं आहे. हा संदर्भ लक्षात घेऊन सुद्धा हे मानलं पाहिजे. हिंदीचा विरोध ज्या कारणांसाठी होतो ती कारणच लावायची म्हटली तर ती इंग्रजीला सुद्धा लागू होतात. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मीडिया सेंटरला. लोकांनी म्हणजे आपण सगळ्या प्रेक्षकांनी आजच्या विषयाच्या बाबतीत काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. युट्यूबला कमेंट आली आहे AJ यांची, राज ठाकरे सोडले तर सर्वांनाच मराठी माणूस निवडणुकीतच आठवतो.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून यांची झोप उडाली असं उमेश पेटकर म्हणतायत. राज ठाकरे शेवटपर्यंत मराठीचा नारा देतील पण मराठी माणूसच त्यांना साथ देणार नाही असं विनोद निकम यांनी म्हटलंय. सरकारनं भरतीमध्ये किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते सांगा असं दर्शन मोसेकर यांनी म्हटलंय. निवडणुका आल्या की ठाकरेंना मराठीचा आणि फडणवीसांना हिंदुत्वाचा मुद्दा आठवतो. बाकी वेळेत राज्यात काय काय सुरू आहे याबद्दल काहीच देणं घेणं नाही असं प्रसाद माने यांनी लिहिलंय. फडणवीसांना उत्तर भारतीयांची मतं हवी आहेत असं दिसतंय असं हरिभाऊ यांनी म्हटलंय. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया संदीप ढगे यांची सगळेच एका माळेचे मणी आहेत. एक्सवर आलेली प्रतिक्रिया अमित जाधव यांची, त्यांना निदान मराठी माणूस तरी आठवतो पण निवडणुकीत तुमच्या भाजपला सो कॉल्ड ढोंगी हिंदुत्व आठवतं. मराठीचा मुद्दा जसा भाजप उभा करते ठाकरे बाबतीत तसा एक मुद्दा भाजपसाठी सुद्धा. वैभव शेळके लिहितात, राज ठाकरे मतदानासाठी लाचार न होता पहिल्या दिवसापासून मराठीसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत आणि ते कुणी नाकारू शकत नाही. एक्सवर आलेली प्रतिक्रिया अमोल शेट्टे यांची, एक है तो सेफ है हा नारा निवडणुकीच्या वेळेसच आला होता ना अशी प्रतिक्रिया भाजपला सुद्धा लोकांनी विचारली आहे. आणि उमलेश जोशी लिहितात, हे वाक्य फक्त उबाठाला लागू होतं. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया ज्ञानेश्वर चिंतामणी लिहितात, राजसाहेब पहिल्यापासून फक्त मराठीसाठी एकनिष्ठ आहे. तर प्रशांत कुर्णे लिहितात, अजिबात नाही, ठाकरे बंधू म्हणजेच मराठी. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाबद्दलच्या या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत लोकांच्या. इन्स्टावर आलेली भरत सुतार यांची प्रतिक्रिया, जसं निवडणुका आल्या की भाजपला हिंदुत्व आठवतं तसंच शिवसेना मनसेला सुद्धा मराठी आठवत असेल असा ही प्रतिक्रिया आलेली आहे. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत अखिल छित्रे, शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते, त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील अवधूत वाघ, भाजपचे नेते आणि प्रवक्ते, त्यानंतर शैलेंद्र परांजपे, वरिष्ठ पत्रकार आणि विश्लेषक, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत दीपक पवार सुद्धा असतील त्यांची भूमिका मांडण्यासाठी. कारण याच्यातला इंग्रजीचा मुद्दा या सगळ्या चर्चेमध्ये, राजकारण सोडून देऊयात, इंग्रजीचा मुद्द्याच्या बाबतीत सुद्धा आक्रमण जर का